ऐन भात कापणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत खोट्याचं नवथं झालं। शेतात उभं असलेलं भात पीक साचलेल्या पावसात आडवं झालं। भात पीक हेच कोकणातील प्रमुख पीक आहे, त्यावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह पार पडतो। आता पुढचं वर्ष कसं काढायचं असा प्रश्न रत्नागिरीच्या चिंचखरी गावातील शेतकऱ्यांना पडलाय। यंदाच्या वर्षी जवळजवळ हा 7वा महिना पावसाचा चालू आहे। आम्ही जी शेती करतो ती शेती आम्ही थोडंफार कर्ज वगैरे घेऊन म्हणजे करतो। शेतीत आमचं वर्षाचा तांदूळ निघतो, आम्हाला गुरांसाठी गवत निघतं, ते आता सर्वच व्यर्थ गेलं आहे। गेले 7-8 दिवस पाऊस सतत पडतोय, त्याच्यामुळे आम्हाला भात शेती काहीच करता आलेली नाही आणि या भात शेतीमुळे आमचं वर्षाचं पूर्ण जे सांगड बसलेली असते ती पूर्ण विस्कटलेली आहे। कारण ह्या भात शेतीवर पूर्ण आमच्या घराचं पूर्ण हे चालू असतं, कारण ह्या भात शेतीतून मिळणारा जो चारा आहे त्यामुळे आमच्या गुरांचं पण त्याच्यामुळे हे होत असतं। त्या गुरांना पण आता ह्याच्या पुढे चारा भेटणार नाही आणि आमचं खूप नुकसान झालेलं आहे। शेती पाण्याखाली गेलेली आहे। शेतीत जे बियाणं आलं होतं त्याला अंकुर आलेत नवीन आणि त्याच्यामुळे आम्ही आता पूर्ण हवालदिल झालं। आता रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 90% भात शेती उद्ध्वस्त झाले। भात शेतीसोबतच नाचणी या प्रमुख पिकाचे देखील मोठे नुकसान झाले। अन्नधान्याच्या प्रश्नांसोबत शेतकऱ्यांसमोर इतरही प्रश्न उभे राहिलेत। मी चिंचखरी गावामध्ये शेतकरी आहे, तर ह्या वर्षीचा जर अभ्यास तुम्ही केलात काय सांभाळलं तर आमचं एक शेतकऱ्यांची म्हणून अतोनात नुकसान झालेलं आहे, म्हणजे न भरून येणारं नुकसान। पण त्याच्यावर आता सरकार आता आमच्याकडे कितपर्यंत कुठल्याही दृष्टिकोनातून बघेल त्याची आता आम्ही वाट बघतोय। म्हणजे नुसतं नुकसान आमचंच नाही झालं आहे, तर गुरांना लागणारा चारा, त्याशिवाय आंबा पिकासाठी जे आम्हाला गवत लागते काय सांभाळलं ते गवत पण अजिबात मिळणार नाही अजिबात, संपूर्ण कुजलं आहे ते। तर त्याच्यामुळे असं न भरून येणारं नुकसान आमच्या ह्या वर्षी झालेलं आहे। तर त्याच्याकडे सरकारने आता लक्ष देऊन त्याच्यावर उपाययोजना करावी। कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जात आहेत। पंचनाम्याची स्थिती काय आहे, कृषी विभागाच्या पाहणीतील निरीक्षणे काय आहेत हे देखील जाणून घेऊयात। सध्या हा जो अवेळी पाऊस पडतोय 5-6 दिवस, त्याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं भात शेतीचं किंवा नाचणी पिकाचं, उभ्या पिकाचं असून देत किंवा कापलेल्या पिकाचं, हे जवळजवळ 90% नुकसान झालेलं आहे। कापलेलं पीक हे सुकत घातले असल्यामुळे त्यांना आता अंकुर आलेले आहेत आणि जे उभं पीक आहे ते पावसामुळे आडवं झालेलं आहे आणि त्याला पाण्यात असल्यामुळे त्यांना पण अंकुर आलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही हे प्रत्यक्ष गावात जाऊन प्रत्यक्ष नजर पाहणी अंदाज केला असता जवळजवळ बाधित क्षेत्र हे जवळजवळ 90% आहे। आता हे आमचं कृषी विभागाचं असून दे, महसूल विभाग असून दे किंवा जिल्हा परिषद असून दे, हे तिन्ही यंत्रणेचं आमचं पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। आज मी चिंचखरी गावात आहे। चिंचखरी गावात जवळजवळ 25 शेतकऱ्यांचे 3.5 हेक्टरचे पंचनामे आज पूर्ण झालेले आहेत आणि जे कोण शेतकरी राहिले असतील त्यांना वंचित न ठेवता येत्या 2 दिवसात हे आपण पूर्ण करणार आहोत। नुकसान झालेल्या सर्वच क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट सचिन सावंत, नवराष्ट्र, रत्नागिरी।